जय महाराष्ट्र मित्रांनो. तुम्ही बोलवले रायडिंग जॅकेट घालून चालला कुठून? आपण चाललो होतो भाई गावाला. मी आणि सौर्य होतो भाई. जॅकेट बिकेट फुल तयारी केली आम्ही. निघलो मग तिकडून भाई आम्ही आणि डायरेक्ट पंपावरती. पेट्रोल पंपावरती पेट्रोल फुल केलं आणि तिकडून निघलो. एवढी डेंजर थंडी लागत होती ना भाई. पुढे जाऊन थांबलो जरा हात पण वाकडे होत नव्हते भाई. काय बोलतो तुम्हाला आता. तिकडून पुढे घाटात आलो. घाटात आल्यावरती भाई निसर्गच होता एकदम बघा. पुढे दिसले आम्हाला साईबाबा. मग काय बाबांचं दर्शन केलं आणि पुढे गेलो बोललो जरा खाऊ बिऊ काहीतरी सौरभ भाई बोल. तेवढंच भाई पुढे आपल्याला खतरनाक असं सीन दिसला भाई. वातावरण असलं भारी झालं होतं भाई काय सांगू तुम्हाला. पण थंडीने मजा वेगळी घेतली होती आमची इकडे. सकाळी 4 वाजता निघालो असल्यामुळे भूक पण लागली होती. बोललो काहीतरी खाऊन घेऊ. आलो इकडे महाबाराची मिसळ खायला. बोललो खाऊन बघू कसा काय विषय आहे ते. मग काय मिसळ आल्या आमच्या. मी स्पेशल मागवली होती, सौरभाईने नॉर्मल मागवली होती. स्पेशल मध्ये काय शेव आणि बुंदी एक्स्ट्रा ऍड होती. बाकी काय सेम होतं सगळं भाई. थंडी एवढी खतरनाक भयानक आणि नेक्स्ट लेवलची होती भाई. काय सांगू तुम्हाला. असे बोलतात ना आकडून गेले तसं अंग आकडलं होतं. त्यामध्ये असा कांड झाला होता. चहाचा ग्लासच भाई पलटी झाला होता माझ्याकडून मोबाईल मध्ये. इकडून निघालो आम्ही. जवळपास पोहोचलो होतो आम्ही गावाजवळ. रस्त्यामध्ये ट्रॅक्टरचं चाक उडून गेलं होतं भाई. गाड्या बिड्या नीट चालू भावा. पोहोचलो भाई मग गावामध्ये. गावामध्ये आल्यास भाई पहिलं ऊन खाऊन घेतलं. जेवणाची नाही तर उन्हाची गरज होती भाई. तेवढ्यात भाई सौर्याबाईचा मित्र आला सौर्याला भेटायला. घरी आलो भाई इकडं. मग काही चाय सोबत सजोरी आणि करंजी खाल्ली. सौरभला काही सजोरी नको होती त्यामुळे काय दुसरं शोधत होतं इकडं. पिंकीची इकडे देवपूजा झालेली. मग काय चाय मारली भाई कडक मध्ये. आंघोळ वगैरे केली भाई. मग बघतो तर काय सौरभ भाई डायरेक्ट कल्टी मारली भाई. direct झोपून गेला. सौरभला उठवलं भाई. मी झोपलो तिकडं. मग काय उठलो दुपारी 1 वाजता आणि जेवण वगैरे करायला घेतलं. मग काय सर्वांनी एकत्र बसून जेवण करून घेतलं. तिकडून आलो भाई डायरेक्ट इकडं. भांडी बिंडी काढायची होती. मग काय भांडी वगैरे काढली. तिकडून बसलो भाई जरा सौर्याने मी इकडे कट्ट्यावरती. तेवढं आपल्याला भेटायला इकडे बिबट्या आला भाई. मग काय बिबट्याला भेटलो भाई. आपली ओळख तशी आहे भाई. गाडी चालवायची होती भाई आयुषला. पण भावाचे काही पायच पुरत नव्हते. आजची व्हिडिओ 2 पार्ट मध्ये असेल त्यामुळे थोड्याच वेळाने मी दुसरा पार्ट पण टाकून देईन.